मी विचार करत होतो की ह्या वीकेंडला आपण ट्रेकिंगला जाण्याचा प्लॅन करू शकतो. तिथलं वातावरण खूप छान असतं म्हणे हल्ली. नमस्कार. कधी विचार केलाय आपण जे गॅजेट्स रोज वापरतो त्यांच्या आतमध्ये कितीतरी अदृश्य हिरो काम करत असतात? आज आपण अशाच दोन महत्वाच्या घटकांविषयी बोलणार आहोत. व्होल्टेज रेग्युलेटर्स आणि इन्व्हर्टर्स. ही अशी उपकरणं आहेत जी आपल्या इलेक्ट्रॉनिक दुनियेला अगदी अचूकपणे पाहिजे तशी पॉवर देतात. चला, एका साध्या प्रश्नाने सुरुवात करूया, जो कदाचित अनेकांच्या मनात आला असेल. गाडीच्या बॅटरीवर आपला लॅपटॉप चार्ज कसा होतो? आता हे वाटतं तितकं सोपं नाहीये बरं का? आणि याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला आजच्या दोन मुख्य संकल्पनांकडे घेऊन जाणार आहे. तर हे उत्तर समजून घेण्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिल्या आणि महत्त्वाच्या गोष्टीकडे वळावं लागेल. आणि ती म्हणजे स्थिर वीज. बघा, आपले फोन किंवा लॅपटॉप्स ही सगळी उपकरणं ना खूप नाजूक असतात. त्यांना व्यवस्थित काम करण्यासाठी एकदम अचूक, एकदम कंट्रोल केलेला वीज पुरवठा लागतो. आणि ही गरज आपल्याला वाटते त्यापेक्षा खूप जास्त क्लिष्ट असू शकते. म्हणजे बघा, काही सर्किट्स जसं की ऑपरेशनल अॅम्प्लिफायर त्यांना काम करण्यासाठी फक्त पॉझिटिव्ह करंट नाही तर नेगेटिव्ह डीसी व्होल्टेजसुद्धा लागतो. यालाच ड्युअल पॉवर सप्लाय म्हणतात. आणि यामुळे पॉवर मॅनेजमेंटमध्ये एक नवंच चॅलेंज उभं राहतं. आणि इथेच एंट्री होते व्होल्टेज रेग्युलेटरची. विचार करा, अनरेग्युलेटेड पॉवर म्हणजे काय? तर एक अशी वीज जी सतत वर-खाली होतीये, अस्थिर आहे आणि ती आपल्या उपकरणांना खराब करू शकते. पण रेग्युलेटेड पॉवर म्हणजे एकदम स्थिर, अचूक वीज जी आपल्या गॅजेट्सचं रक्षण करते. थोडक्यात काय, तर व्होल्टेज रेग्युलेटर म्हणजे आपल्या सर्किटचा एक बॉडीगार्डच आहे. मग प्रश्न हा आहे की हा वीज पुरवठा इतका अचूक कंट्रोल कसा केला जातो? तर यासाठी इलेक्ट्रॉनिक्सच्या दुनियेत दोन मुख्य प्रकारचे रेग्युलेटर्स वापरले जातात. चला बघूया ते कोणते आहेत. तर हे दोन प्रकार आहेत, फिक्स्ड आणि व्हेरिएबल. नावाप्रमाणेच फिक्स्ड रेग्युलेटर एक ठराविक निश्चित आउटपुट देतो, जसं की समजा +12 व्होल्ट्स. पण दुसरीकडे व्हेरिएबल रेग्युलेटर आपल्याला हवा तसा कमी जास्त करता येतो. म्हणजे एकाकडे आहे स्थिरता तर दुसऱ्याकडे आहे लवचिकता, म्हणजेच फ्लेक्झिबिलिटी. आता जे लोक इलेक्ट्रॉनिक्समध्ये काम करतात किंवा ज्यांना आवड आहे त्यांच्यासाठी ही काही उदाहरणं आहेत. हे काही नेहमी वापरले जाणारे व्हेरिएबल रेग्युलेटर आयसी आहेत, जसे की LM317, LM338 आणि LM350. इंजिनियर्स आणि हॉबिस्ट त्यांच्या प्रोजेक्ट्समध्ये यांचा खूप वापर करतात. ठीक आहे, तर रेग्युलेटरमुळे आपल्याला एक स्थिर डीसी पॉवर तर मिळाली. पण आता एक नवीन प्रश्न उभा राहतो. आपल्याकडे बॅटरीतून मिळणारी डीसी पॉवर आहे, पण घरातले पंखे, टीव्ही हे सगळं चालतं एसी पॉवरवर. मग आता काय करायचं? डीसीचं एसी कसं बनवायचं? आणि याच प्रश्नाचं उत्तर आहे इन्व्हर्टर. इन्व्हर्टर म्हणजे असं एक इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस जे डायरेक्ट करंट म्हणजे डीसीचं रूपांतर ऑल्टरनेटिंग करंट म्हणजे एसीमध्ये करतं. सोप्या भाषेत सांगायचं तर हे विजेचा प्रकार बदलण्याचं काम करतं. डीसीला एसी बनवतं. आणि हो, हेच आहे आपल्या त्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर. आठवतंय, कारमध्ये लॅपटॉप कसा चार्ज होतो? तर तो जो छोटासा अडॅप्टर आपण वापरतो ना, तो खरं तर एक इन्व्हर्टरच असतो. तो गाडीच्या 12V डीसी पॉवरला आपल्या लॅपटॉपसाठी लागणाऱ्या एसी पॉवरमध्ये कन्व्हर्ट करतो. पण इन्व्हर्टर हे मॅजिक करतं तरी कसं? याची मूळ कल्पना खरं तर खूप सोपी आहे. असं समजा की आतमध्ये एक स्विच आहे जो डीसी करंटची दिशा प्रचंड वेगाने सतत उलटवत राहतो. आणि प्रवाहाची दिशा अशी सतत बदलल्यामुळेच तर ऑल्टरनेटिंग करंट म्हणजे एसी तयार होतो. हे अगदी एका ऑटोमॅटिक सुपरफास्ट स्विचसारखं काम करतं. चला, आता थोडं मोठ्या चित्राकडे पाहूया. हे डीसी ते एसी रूपांतरण आजच्या जगात किती आणि कुठे कुठे महत्वाचं आहे हे समजून घेऊया. तुम्ही विचारही करणार नाही इतक्या ठिकाणी इन्व्हर्टर वापरलं जातो. आपल्या घरातल्या UPS पासून ते सोलर पॉवर सिस्टम्सपर्यंत. एवढंच नाही तर आपल्या देशाच्या पॉवर ग्रिडपासून ते रस्त्यावर धावणाऱ्या इलेक्ट्रिक गाड्या आणि रेल्वे इंजिनपर्यंत अक्षरशः प्रत्येक ठिकाणी इन्व्हर्टर एक खूप महत्वाची भूमिका बजावतो. चला, आता या कथेच्या शेवटच्या आणि तितक्याच इंटरेस्टिंग भागाकडे वळूया. गोष्ट अशी आहे की इन्व्हर्टरने तयार केलेली सगळी एसी पॉवर एकसारखी नसते. तिच्या वेव्ह फॉर्ममध्ये म्हणजे प्रवाहाच्या आकारात फरक असतो. म्हणजे बघा, एक अगदी साधा बेसिक इन्व्हर्टर एक खडबडीत स्क्वेअर वेव्ह तयार करतो.
पण आपले नाजूक आणि महागडे गॅजेट्स आहेत ना, जसं की कम्प्युटर किंवा टीव्ही, त्यांना लागते एक गुळगुळीत, स्मूथ साइन वेव्ह. ही म्हणजे एकदम शुद्ध ऊर्जा, जी आपल्या उपकरणांसाठी पूर्णपणे सुरक्षित असते. तर सांगायचा मुद्दा हा आहे की आजचे जे ॲडव्हान्स्ड इन्व्हर्टर्स आहेत ना, ते फक्त एक स्विच ऑन ऑफ करण्याचं काम करत नाहीत. ते खूप सोफिस्टिकेटेड टेक्निक्स वापरून विजेच्या लहरींना एकत्र करून त्यांना आकार देऊन एक परफेक्ट शुद्ध साइन वेव्ह तयार करतात. तर मग विचार करा, आपलं जग आता बॅटरीवर अधिकाधिक अवलंबून राहतंय. मग त्या गाड्या असोत किंवा आपली घरं. अशा परिस्थितीत हे इन्व्हर्टर तंत्रज्ञान भविष्यात अजून काय काय नवीन गोष्टी शक्य करून दाखवेल? हा प्रश्न खरंच विचार करायला लावणार आहे.